महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेलं आणि श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेलं अक्कलकोट शहर, या पावनभूमीमध्ये वडील कासिमसाब शिकलगार आणि आई हजीमा शरीफाबी शिकलगार यांच्या पोटी 1 जून 1967 रोजी सामान्य कुटुंबात श्री जब्बार शिकलगार सर यांचा जन्म झाला. वडिलांना 2 मुले आणि 4 मुली. स्वतःची पिठाची गिरणी चालवून त्यांनी स्वतःचा प्रपंच सांभाळला. शिकलगार सरांचा शैक्षणिक प्रवास 1972 पासून श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट येथे सुरू झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण घेत असताना श्री कुरनूरकर सर आणि श्री कडगंची सर यांच्या शिकवण्याच्या पद्धतीनं प्रभावित होऊन आणि त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे त्यांनाच आपले गुरु मानून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यात आपणही शिक्षक व्हावं हा निश्चय केला. 10वी नंतर उच्च शिक्षणाकरिता त्यांनी सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. BSc, BEd, MA, एज्युकेशन, DSM अशा अनेक पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. शिक्षक होण्याची जिद्द आणि स्वप्न साकार करण्याचा दिवस अखेर उजडला आणि 10 ऑक्टोबर 1990 रोजी महात्मा फुले प्रशाला सोलापूर येथे माध्यमिक विभागामध्ये विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून ते रुजू झाले. आपल्या जीवनामध्ये शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करण्याकरिता त्यांनी ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये जिद्दीने आणि जोमाने कार्य करीत असताना कर्नाटकमधील विजापूर येथील सुपुत्र श्री दाऊद अत्तार यांची सुशील कन्या तबस्सुम अत्तार यांच्याशी त्यांचा 5 जून 1995 रोजी विवाह झाला. सहचरणीच्या रूपानं त्यांच्या आयुष्यामध्ये त्या आल्या आणि त्यानंतर खुशबू आणि करिश्मा अशी 2 कन्यारत्न त्यांना प्राप्त झाली. घरचा प्रपंच सौ तबस्सुम या व्यवस्थितपणे सांभाळत असल्याने श्री शिकलगार सरांना आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक उत्तमपणे कार्य करता आलं आणि एका रूपानं त्यांनी त्यांच्या कार्यास हातभारच लावला. विज्ञान या विषयाचे राज्यस्तरीय व विभागस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले. याच काळामध्ये देशाचे महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम साहेब यांच्याशी भेटण्याचा आणि संवाद साधण्याचा त्यांना योग आला. माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री श्री सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या हस्तेही त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ या मंडळातील SSC बोर्ड परीक्षेसाठी त्यांना एक्झामिनर, मॉडरेटर, पेपर सेटर अशा महत्त्वाच्या पदावर कार्य करण्याची संधी मिळाली. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अशा विविध सुमारे 50 संस्थांकडून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 16 जून 2016 साली ते सरप्लस होऊन विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या आणि भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये श्रीनाथ विद्यालय सोनके येथे ते शिक्षक म्हणून रुजू झाले. शिकलगार सरांच्या अनुभवाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून श्रीनाथ विद्यालय या संस्थेचे संचालक आणि सर्व स्टाफ यांनी सरांना सहकार्य केले. ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये जोमाने काम करीत असताना त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना सुद्धा अतिशय उच्च
विद्या विभूषित केले. मोठी मुलगी MA बायोटेक्नॉलॉजी तर धाकटी मुलगी BHMS डॉक्टर आहे. मुलींची शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बारामतीचे सुपुत्र सोहेल शिकलगार यांच्याशी मोठी मुलगी खुशबू हिचा विवाह 23 नोव्हेंबर 2020 रोजी संपन्न झाला आणि दिनांक 23 जुलै 2022 रोजी हुसेन या नातुरत्नाची प्राप्ती झाली. असा आनंदी जीवन प्रवास सुरू असतानाच अचानक सरांच्या जीवनामध्ये काळाने घाला घातला. 21 जुलै 2023 रोजी सुखदुःखामध्ये तसेच त्यांच्या यशामध्ये खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या जीवन संगिनीने परिवाराच्या सर्व जबाबदाऱ्या श्री शिकलगार सर यांच्यावर सोपवून या जगाचा निरोप घेतला. नेमके सेकंड इनिंग सुरू होण्याच्या आधीच साथीदाराने साथ सोडली. अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने ते थोडे खचले, पण दोन्ही मुली व जावयांनी त्यांना धीर दिला आणि त्यामुळेच पुढे न खचता त्यांनी आपला शैक्षणिक ज्ञानदानाचा प्रवास चालूच ठेवला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. अनेक ट्रेनिंगचे ते मार्गदर्शक म्हणून कार्य करीत होते. नुकत्याच नवीन शैक्षणिक धोरण पद्धत 2.0 शिक्षक ट्रेनिंग यामध्ये संपूर्ण ट्रेनिंगची जबाबदारी सरांवर शासनाने सोपवलेली होती. सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव म्हणून ते सध्याही कार्यरत आहेत. अक्कलकोट सामाजिक संस्थेत ते सचिव म्हणून कार्य करीत आहेत. अखिल भारतीय ग्राहक पंचायत अक्कलकोट, प्रवासी महासंघ अशा अनेक संस्थांवर ते सध्याही कार्यरत आहेत. सोलापूर जिल्हा तसेच पुणे बोर्डात देखील त्यांचं नावलौकिक आहे. निवृत्ती वाटा वेगळ्या नाही होत आहेत या, बस हे आयुष्य थोड्या वेगळ्या वळणाने जात आहे. निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच. मुळी आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाठ आहे. निवृत्ती म्हणजे पोचपावती. आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची. निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड, खूण आपण अमुक जागी पोहोचल्याची. निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा, जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा. निवृत्ती म्हणजे मौका, शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा. थोडंसं कॅलेंडर बदलेल आता इथून पुढे. आपल्यासाठी सगळेच दिवस रविवार असतील इथून पुढे. सणावाराला होणाऱ्या गाठी भेटी ऑफिसऐवजी आपल्या घरीच होतील इथून पुढे. उगाच डोळ्यात पाणी बिणी आणायची गरज नाहीये बरं का. मित्र आता कुठल्याही भलत्या वेळी कॉल करतील इथून पुढे. आता मस्त टेन्शन फ्री जगायचं. आपल्याला जे आवडतं त्यातच रमायचं. गायन, वाचन, भटकंती, तब्येतीला परवडेल ते सगळं करायचं. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. स्कोरसाठी नाही, आनंदासाठी खेळायचं. स्कोरसाठी नाही, आनंदासाठी खेळायचं.